जय क्रांती मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र राहुल आदिनाथ भांगर, लोकक्रांती सेना जिल्हाध्यक्ष बीड. माझा हा व्हिडिओ मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. मला या व्हिडिओमार्फत एक निवेदन सादर करायचं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य प्रशासनामध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. मुख्यमंत्री साहेब, मी आपल्याला काही संदर्भ देतो. मागील काही वर्षामध्ये अचानक पद्धतीने हे अँड्रॉइड मोबाईल सर्व समाजामध्ये उपलब्ध सहजरित्या झाली आहेत. या अगोदर साधे मोबाईल होते, ज्यावर फक्त कॉलिंग केली जात होती. आपण बोलू शकत होतो, आपल्या विचारांची देवाणघेवाण केली जाऊ शकत होती आवाजामार्फत. पण साहेब, काळ बदलला, परिस्थिती बदलली. जसा जसा काळ बदलत चालला तशी तशी आधुनिकता वाढत चालली. साहेब, आज प्रत्येक व्यक्तीकडं, प्रत्येक घटकाकडं अँड्रॉइड मोबाईल आहे. अँड्रॉइड मोबाईलमध्ये आपण इंटरनेट सुविधाचा वापर करू शकतो, गुगलचा वापर करू शकतो, अनेक वेगवेगळ्या ॲपचा वापर करू शकतो. आपल्याला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या मोबाईल फोनमध्ये दिलेल्या आहेत. साहेब, या ठिकाणी आपल्याला एक विषय जो मांडायचा आहे तो आपल्यासमोर सादर करतो. सरकारी कर्मचाऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नोकरी करीत असताना बंद करण्यात यावा, हा जो विषय आहे, या विषयामागं एक तथ्य लपलेलं आहे. साहेब, विषय असा आहे की आपण महाराष्ट्र राज्य सरकारने शाळा, कॉलेज, कार्यालय, सर्व ठिकाणी सरकारी ज्या ज्या ठिकाणी कार्यालय आहेत, नोकरदार वर्ग आहे, त्या ठिकाणी आपण अत्याधुनिक इंटरनेट सुविधा, कॉम्प्युटर्स, लँडलाईन फोन दिलेली आहेत. मग ह्या सर्व सुविधाचा आपण उपयोग करतात का, व तो केला जातोय का? तर त्याचं उत्तर आहे नाही. साहेब, बरेच नंबर हेल्पलाईन नंबर म्हणून प्रशासनाने दिलेले आहेत, याच्यावर कधीही फोन लागत नाही, आणि फोन लागलाच तर यांच्याकडून कुठलीही मदत कधीच मिळत नाही. त्याच पद्धतीनं प्रशासनामध्ये काम करणारे प्रशासकीय नोकर, सर्व विभागातील, महाराष्ट्र राज्यातील शिपायापासून ते सर्वोच्च अधिकाऱ्यापर्यंत हे अँड्रॉइड मोबाईल वापरतात. सर्वसामान्य जनतेपर्यंत यांचा मोबाईल नंबर पोहोचलाच उदाहरणार्थ पोहोचलाच तर हे जनतेची कुठलेही फोन उचलत नाहीत. उचललाच तर त्यांना उद्धटपणे उत्तर देतात, मला फोन करायचा नाही, हा फोन जनतेच्या सोयीसुविधासाठी नाही. वेगवेगळे कारणं देऊन तो फोन कट केला जातो. ऑफिसमध्ये या, आपले प्रश्न सोडू, कार्यालयामध्ये या, आपले प्रश्न मांडा, आमच्यासमोर, आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू, असे यांचे निरर्थक उत्तरं आपल्याला मिळतात. जर कदाचित एखाद्या व्यक्तीला, नागरिकाला खूपच आवश्यकता असेल तर कदाचित हे फोनवर देखील भांडण करतात, उद्धटपणा दाखवतात, मगरुरी दाखवतात, पदाचा गैरवापर करताना या ठिकाणी ते दिसून येतात. मुख्यमंत्री साहेब, विषय असा आहे की या प्रशासनामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रशासन यांची चोचुले पुरवण्यासाठी हा मोबाईल देत नाही, तर हे स्वतःच्या वैयक्तिक स्वखर्चातून हा मोबाईल खरेदी करतात
आणि तो वापरतात देखील. कुठल्याही नियमात असा उल्लेख केलेला नाही की प्रशासकीय अधिकाऱ्याने मोबाईल वापरलाच पाहिजे व तो जनतेच्या हितासाठी ते वापरला पाहिजे. साहेब, प्रशासन एका बाजूने विचार करतं की या सरकारी कर्मचाऱ्याकडे जर मोबाईल असेल तर सर्वसामान्य माणसाला लवकरात लवकर मदत मिळू शकते, न्याय मिळू शकतो व गतीने कामं होऊ शकतात. याच उद्देशाने सर्व विचार केला जातो. प्रशासनाला असा गैरअर्थ समजावा लागतो की प्रशासनामध्ये काम करणारा प्रशासकीय अधिकारी हा मोबाईल जर वापरत असेल, तो जनतेच्या हितासाठी वापरत असेल, जनतेच्या कामासाठी वापरत असेल व माहिती देवाणघेवाण करण्यासाठी वेगवान उपकरण म्हणून वापरत असेल, तर हा उद्देश प्रथमतः पूर्णपणे चुकीचा आहे. मुख्यमंत्री साहेब, या मोबाईल फोनला वापरण्याचा यांचा उद्देश जनतेची सेवा करणं नाही, लोकांची सेवा करणं नाही. प्रशासनामध्ये नोकरी करत असताना नोकरीचं काम बजावत असताना यांना जनतेशी कामाशी काही देणं घेणं नाही. आधुनिकता वाढल्या कारणाने हे लोक या मोबाईलचा दूषित पद्धतीने वापर करत आहेत आणि हे प्रत्येक ठिकाणी दिसून आलेलं आहे. या मोबाईलचा वापर हे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी, अश्लील व्हिडिओ पाहण्यासाठी, गाणे ऐकण्यासाठी, वेगवेगळे गेम खेळण्यासाठी आणि आपली मज्जा मारण्यासाठी या मोबाईलचा हे या ठिकाणी वापर करत आलेले आहेत. इथून पुढेही करीत राहतील अशी शक्यता आहे, ती नाकारता येत नाही. मग हे किती टक्के लोक आहेत की या मोबाईलचा गैरवापर करतात? तर साहेब, या महाराष्ट्राचा जर आपण सर्वे केला प्रशासनामधल्या लोकांचा, तर 93% लोक हे या मोबाईलचा गैरवापर करतात. ही कुठल्याही जनतेची कामं करण्यासाठी या मोबाईल फोनचा उपयोग करत नाहीत. या मोबाईलचा उपयोग फक्त या भ्रष्ट लोकांसाठी करतात, काळे धंदे करणाऱ्यासाठी करतात, 2 नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांसाठी करतात आणि यांच्या दलालासाठी ह्या फोनचा उपयोग करतात. भ्रष्ट काम करण्यासाठी, लेनदेन करण्यासाठी या मोबाईलचा वापर करतात. या मोबाईल फोनचा जनतेच्या हितासाठी हे कुठल्याही पद्धतीने वापर करत नाहीत. मागच सांगितल्याप्रमाणे हे लोक जनतेने फोन केला तर उचलत नाहीत, उचलला तर उद्धटपणे उत्तर देतात. कार्यालयात या बोलतात, कार्यालयात येऊन सांगा, फोनवर सांगू नका, अशी उत्तरं हे देतात. मग या फोनचा हे प्रशासन राहून लोकांच्या कुठल्याही गरजा पूर्ण करत नाही. या मोबाईल फोनचा जनतेला कुठल्याही पद्धतीचा उपयोग होत नाही. या कारणाने हा मोबाईल फोन कायमस्वरूपी या सरकारी कर्मचाऱ्याकडून काढून घेतला पाहिजे. बघा ना, खाजगी उद्योग क्षेत्रामध्ये, कंपन्यामध्ये ज्या पद्धतीने कर्मचारी नोकरी करण्यासाठी कंपनीमध्ये ज्यावेळेस जातो त्या ठिकाणी त्यांचे पहिले मोबाईल फोन्स काढून घेतले जातात. का काढून घेतले जातात? याच्या पाठीमागे एक उद्देश असतो की यांना डिस्टर्ब होऊ नये, कोणाचे फोन येऊ नये, यांनी मोबाईलला झटू नये आणि आपल्या कामाला गती जी मिळणार आहे ती कुठंतरी थांबली जाईल म्हणून हे मोबाईल फोन काढले जातात आणि कामाला गती मिळावी, कामामध्ये वेळ जावा आणि कामाची गती वाढून यावी. जास्तीत जास्त कार्य करण्यासाठी व नॉन डिस्टर्ब व्हायला पाहिजे, कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून यांचे मोबाईल फोन बाहेरच काढले जातात किंवा एका ठिकाणी ते ठेवले जातात जोपर्यंत ते त्या ठिकाणी काम करतात. तर मुख्यमंत्री साहेब, जर खाजगीकरणामध्ये जर एवढ्या छोट्या गोष्टीकडं कंपनीधारक उद्योजक पाहत असेल, कारण जर त्यांच्या लक्षात येत असेल की जर हे मोबाईल फोन जर यांच्याजवळ असतील कर्मचाऱ्याकडं, कामगाराकडं, तर हे कामगार काम करणार नाहीत. या मोबाईलला ते झटतील आणि ह्या मोबाईलला झटत असताना यांचं कामाकडे कुठलंही लक्ष राहणार नाही आणि काम दिसून येणार नाही व काम योग्य वेळेमध्ये पूर्ण होणार नाही व त्याला खंडितपणा येईल. बरेचसे काही प्रॉब्लेम येतील. त्या पद्धतीने ते त्या ठिकाणाहून त्यांचा मोबाईल त्यांना अलाउड करत नाहीत. बरोबर आहे. मग जर खाजगीकरणामधील जर कंपन्या
त्या एवढ्या प्रॉम्प्ट पद्धतीने विचार करत असतील तर महाराष्ट्र राज्य सरकारने याकडे देखील प्रॉम्प्ट पद्धतीने पाहिलं पाहिजे. सरकारी कर्मचारी ज्यावेळेस आपल्या ड्युटीला येत असतो त्या येणाऱ्या ठिकाणी त्यांनी आपला वैयक्तिक मोबाईल फोन घेऊन येण्याची आवश्यकता नाही. प्रशासनाने दिलेले लँडलाईन फोन आहेत. ऑफिसला प्रत्येक कर्मचाऱ्याला फोन दिलेले आहेत. त्याच सरकारी फोनचा उपयोग केला जावा, इंटरनेट सुविधाचा उपयोग केला जावा आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी यांनी पूर्ण वेळ दिला पाहिजे. तसं न करता हे लोक आपल्याजवळ असलेल्या अँड्रॉइड फोनचा उपयोग अश्लील चित्रपट पाहण्यासाठी, अश्लील व्हिडिओ पाहण्यासाठी, गाणे ऐकण्यासाठी, गेम खेळण्यासाठी वापरतात. याच्यामुळं प्रशासनाच्या ज्या योजना आहेत, कार्य आहे, याच्यामध्ये खंडितपणा येत आहे. यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कार्य करण्याची क्षमता उरत नाही. हे सतत मोबाईलवर राहतात, जनतेला उत्तर देतात. साधा यांच्या ऑफिसमध्ये जर सर्वसामान्य नागरिक गेला तर यांना उत्तर मिळतं, साहेब फोनवर बोलत आहेत, थांबा. साहेबांची मीटिंग चालू आहे, थांबा. साहेब व्हिडिओ कॉलिंग करत आहेत, साहेबांची व्हिडिओ कॉलिंग मीटिंग चालू आहे, साहेब बिझी आहेत, अशी उत्तरं देऊन सर्वसामान्य नागरिकांना ऑफिसच्या बाहेर तासोन तास उभं केलं जातं. त्यांचं कोणीही घराणं ऐकून घेत नाही, त्यांचे प्रश्न कोणीही मार्ग लावत नाही. मग हे अधिकारी फुकटचा पगार उचलतात, शासनाची फसवणूक करतात आणि कामचुकार पद्धतीने, संघटित पद्धतीने कामचुकारपणा करतात. कुठल्याही ठिकाणी जा, महाराष्ट्राच्या बाहेर देखील हाच प्रॉब्लेम आहे, महाराष्ट्रात देखील हाच प्रॉब्लेम आहे. सर्वसामान्याचे प्रश्न सोडवणार कोण? मग आम्हाला असा प्रश्न पडतो साहेब, सर्वसामान्य नागरिकांना, की जर यांचे मोबाईलच आपण बंद केले तर कदाचित कामामध्ये वेगवानपणा येऊ शकतो आणि पूर्ण वेळ हे आपल्या सरकारी कामकाजामध्ये देऊ शकतात. सर्वसामान्य नागरिकांना फोन करलं, ऑफिसवर जर फोन केला लँडलाईन फोनवर, तर यांना ते बंधनकारक झालं पाहिजे आणि त्यांनी ते फोन उचलणं आणि त्या फोनवरून रिॲक्ट करणं, उत्तरं देणं, प्रश्न समजून घेणं, समस्या समजून घेणं आणि त्यांची उत्तरं देणं, समस्येला निवारण करणं, हे या लोकांचं आधी कर्तव्य असलं पाहिजे. पण प्रशासनामध्ये काम करणारे हे ढोंगी लोक कुठल्याही पद्धतीने लोकसेवा करीत असताना, लोकांची सेवा करताना दिसून आलेले नाहीत. सरकारी नोकरदार असताना देखील हे नोकरी करतात का, हाच मोठा प्रश्न आहे. का समाजावर गुलामगिरीसारखी वेळ आणतात, हा देखील बघण्यासारखा विषय आहे. मुख्यमंत्री साहेब या मोबाईलचा अत्यंत अश्लील पद्धतीने हे मोबाईलचा दुरुपयोग करतात. जनतेला याचा कुठलाही फायदा होत नाही, उलट प्रशासनाची आर्थिक लूट केली जाते. दिन जाओ पैसा बचाओ अशी यांची मोहीम असते. जसा दिवस जाईल तशी यांची पगार पकली जाते. त्याच्यामुळं दिवसभर मोबाईलमध्ये झटतात आणि आपलं काम झालं की हे ऑफिसमध्ये निघून जातात. त्यानंतर ह्याला जनतेशी काही देणं घेणं नसतं. ऑफिस काळ संपला, विषय संपला. मग जो काही प्रशासनाचा काळ दिलेला आहे, नोकरी करण्याचा काळ दिलेला आहे 7 घंटे 8 घंटे, त्या काळात हे मात्र कंटिन्यू मोबाईलचा वापर करतात. सर्वसामान्य माणसाचे कुठलेही प्रश्न हे लोक सोडवत नाहीत. या मोबाईलचा दुरुपयोग करतात, वेळ वायाला घालतात, पूर्ण वेळ हा मोबाईलमध्ये घालतात. यांचं कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाकडं लक्ष नसतं. यांना कोणाचीही कामाशी देणं घेणं नाही. हे उद्धटपणा यांचा वाढलेला आहे. मी म्हणतो यांना मोबाईल नावाचा एक रोग झालेला आहे आणि हा रोग वेळेतच थांबवणं गरजेचं आहे, संपवणं गरजेचं आहे. नाहीतर ही प्रशासनाला लागलेली मोबाईल नावाची कीड आहे. मग ही मोबाईल नावाची कीड कशी आहे? ती यांना माणूस दिसला की यांना राग येणार, कोणाचा फोन आला तर यांना राग येणार. यांना जनताचे प्रश्न नको, यांना कोणी टोकणारं नको, यांना कोणी बोलणारं नको, अशी यांची भूमिका झालेली आहे. हे विसरून जातात आम्ही सरकारी नोकर आहोत, आम्हाला जनतेचे कामं करणं बंधनकारक आहे. त्यांचे प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे, त्यांचे प्रश्न ऐकून घेणं गरजेचं आहे, त्यांचे घराणे ऐकणं गरजेचं आहे. पण या लोकांना याची कुठलीही भान उरत नाही. का तर यांना मोबाईल नावाचा रोग झालेला आहे. त्यामुळं यांच्यापासून हा मोबाईलच काढून घेणं हा काळाची गरज आहे. त्यामुळं मुख्यमंत्री साहेब, माझी एक विनंती आहे, सर्व महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी आपणाला एक विनंती करू इच्छितो की साहेब, आपण
कठोरातला कठोर निर्णय घेत हा मोबाईल फोन यांच्याकडून कायमस्वरूपी बंद करण्यात यावा. नोकरी करीत असताना कार्यालयामध्ये कुठल्याही पद्धतीचा यांच्याकडे मोबाईल येऊ नये. जर आढळून आल्यास यांच्यावर कठोर कारवाईची प्रावधाने तयार करणं, कायदे तयार करणं फार काळाची गरज आहे. कारण हे मोबाईल फोन वापरतात, पण या मोबाईल फोनचा जनतेला कुठलाही फायदा होत नाही. उलट या मोबाईल फोनमुळं जनतेच्या कार्यामध्ये बाधा येत आहे, सरकारी योजनेमध्ये बाधा येत आहे आणि भ्रष्टाचार देखील या मोबाईलमुळं खूप जास्त फोफावलेला आहे. आणि हे लोक उद्धटपणे मोबाईलचा दुरुपयोग करतात. काही ठिकाणी तर हे बाहेरचे लोक, गुंड लोक बोलावतात आणि यांचं संघटन दाखवतात आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या पलीकडं हे जनतेला गुन्हेगारी वृत्तीकडं वळवण्याचं मोठं काम करतात. हा मोबाईल नावाचा जो रोग आहे, हा रोग यांच्याकडून प्रत्येक गोष्ट करून घेतो, घडवतो आणि जनतेला नाहक त्रास देतो. म्हणून माझी अशी विनंती आहे मुख्यमंत्री साहेब की आपण ह्या सरकारी कर्मचाऱ्याकडून कायमस्वरूपी मोबाईल काढून घेणं खूप खूप गरज आहे आणि ही काळाची गरज ओळखता आपण याच्यावर कठोर कारवाई कराल अशीच अपेक्षा व्यक्त करतो. जय क्रांती, जय महाराष्ट्र.